रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। पापमोचनी एकादशी व्रताला पाप हरणारी एकादशी म्हणतात। धार्मिक मान्यतेनुसार पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीसह हे व्रत करा। पश्चातापाच्या भावनेने देवाकडे आपल्या पापांच्या समाप्तीसाठी प्रार्थना करा। भगवान त्या व्यक्तीची मनोकामना पूर्ण करतात आणि त्याला पापातून मुक्तता मिळते। या दिवशी तन मनाच्या शुद्धतेसोबतच गीतेचे पठण करा आणि दान पुण्य करा। चला तर मग ऐकूया पापमोचनी एकादशी व्रताची कथा। च्यवन ऋषीचा पुत्र गुणवंत मेधावी ऋषी घोर तपश्चर्येत मग्न होते। त्यांच्या तपश्चर्येमुळे सर्व देवता घाबरले आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातील अप्सरा मंजू घोषाला पाठवलं। मंजू घोषाने नृत्य, गायन आणि तिच्या सौंदर्याने मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग केली। यानंतर मेधावी ऋषी त्या अप्सरेवर मोहित झाले आणि तिच्या सोबतच राहू लागले। काही काळानंतर मंजू घोषाने स्वर्गात परत जाण्याची परवानगी मागितली। तेव्हा ऋषी मेधावी यांना त्यांची तपस्या भंग झाल्याचं कळावं आणि ते संतापले। त्यांनी मंजू घोषाला पिशाच्च होण्याचा शाप दिला। मंजू घोषाने ऋषी मेधावींची क्षमा मागितली आणि शापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला। तेव्हा मेधावी ऋषींनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला। यानंतर जेव्हा मेधावी ऋषी आपल्या वडिलांच्या म्हणजेच महर्षी च्यवनकडे पोचले, तेव्हा महर्षी च्यवन यांनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्यास सांगितले, जेणेकरून ते श्राप देण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकतील। व्रत ठेवल्यानंतर अप्सरा मंजू घोषा सुद्धा शापमुक्त होऊन आपल्या मूळ स्वरूपात आली। त्याचवेळी मेधावी ऋषी सुद्धा पापातून मुक्त झाले। अशी ही पापमोचनी एकादशी व्रताची कथा आपल्याला ऐकायला मिळते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।